नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी यायला सुरुवात झाली आणि स्वाभाविकपणे सगळ्यांचं लक्ष होतं ते म्हणजे ठाकरे ब्रँडचं काय होणार. गेले काही महिने, जवळपास 6-7 महिने ठाकरे ब्रँड हा एक तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत होता आणि बऱ्याच प्रमाणात त्याला यश आलं. ते अगदी निवडणुकीच्या तोंडावर आणि त्या ठिकाणी शेवटी दोन्ही बंधूंनी, राज आणि उद्धव यांनी युती करायचं ठरवलं आणि त्या युती करून ते निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. पण प्रत्यक्षात निकाल आले त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना जे अपेक्षित यश होतं किंवा ठाकरे ब्रँडला जे अपेक्षित यश होतं की हा ब्रँड जो आहे तो भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना या महायुतीला मागे टाकेल, मराठी माणसाच्या मुद्द्यावर किंवा मराठी भाषेच्या मुद्द्यावर त्यांना यश येईल असं त्यांची अपेक्षा होती आणि त्यातून बहुमत कदाचित त्यांना मिळेल किंवा मोठं यश त्यांना मुंबई महानगरपालिकेत मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. अर्थात उद्धव ठाकरे यांचं जे अस्तित्व होतं ते शिल्लक राहिलेलं आहे. ते कुठेही म्हणजे ज्या तुलनेत त्यांना मागे मतं पडली होती 2017च्या निवडणुकीत त्यापेक्षा कमी पडलेली आहेत, कमी जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहेत. पण तरी देखील त्यांचं अस्तित्व अगदीच लयाला गेलं नाही. पण राज ठाकरेंचं काय, हा मोठा प्रश्न आहे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे दोन्ही बंधूंना मिळून फायदा होईल आणि भरघोस मतं त्यांना मिळतील अशी अपेक्षा होती. पण तसं होताना दिसलं नाही. आत्ता जे काही कल हाती आलेले आहेत शुक्रवारी दुपारी 3पर्यंत, त्यानुसार राज ठाकरेंच्या खात्यामध्ये 9 जागा आहेत. 9 हा त्यांच्या दृष्टीने एक शुभ आकडा मानला जातो. त्यांच्या ज्या काही गाड्या आहेत त्याच्यावरसुद्धा 9 क्रमांक असतो. त्यांची पक्षाची स्थापनासुद्धा 9 तारखेलाच झाली. त्यामुळे 9 आकड्याबद्दल ते खूपच हळवे असतात. त्यामुळे हा 9 आकडाच त्यांना मिळालेला आहे. अर्थात त्यात बदलही होऊ शकतो. पण या निमित्ताने हा मुद्दा येतो की राज ठाकरेंचं पुढे काय होणार आहे, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पुढे काय होणार आहे. याचं कारण आत्तापर्यंत जो काय प्रवास त्यांनी केलेला इतकी वर्ष, सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये ते गेले आणि एक स्वतःचा पक्ष काढला आणि सुरुवातीला चांगलं यशही मिळालं. 13 आमदार त्यांचे निवडून आले, 27 नगरसेवक निवडून आले. पण नंतरच्या काळात ते नगरसेवक कमी झाले. 2012च्या निवडणुकीत ते अवघे 7 नगरसेवकच त्यांना निवडून आणता आले. तर ही सगळी स्थिती जी आहे ती होत गेलेली आहे त्यांची. पण याचा कोणता उपाय त्याच्यावर दिसून आलेला नाही. आणि याचं कारण असं म्हटलं जातं, अशी टीका होते की राज ठाकरेंची भूमिका जी आहे ती सातत्याने बदलत गेलेली आहे. ते कोणत्या एका भूमिकेवर ठाम नाही आहेत किंवा त्यांच्या कामगिरीमध्ये सातत्य नाही, त्यांच्या पक्षाच्या कामगिरीमध्ये सातत्य नाही. तर यामुळे प्रश्न हा निर्माण होतो की आत्तासुद्धा ठाकरे ब्रँड म्हणून जे काही प्रसिद्धी मिळाली, त्या ठिकाणी दोन्ही बंधू एकत्र आले. पण राज ठाकरेंच्या हातामध्ये पुन्हा एकदा 9 नगरसेवकच आलेले आहेत आणि त्यामुळे नेमकं हाती काय लागलं आणि पुढे याचं काय होणार, या पक्षाचं पुढे काय होणार, पुढे कोणती भूमिका घेणार, का पुन्हा एकदा नवीन भूमिका घेऊन ते येणार आहेत, नवी भूमिका बदलणार आहेत, आणखी काहीतरी वेगळं काहीतरी करणार आहेत, असा प्रश्न किंवा असं कुतूहल प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. राज ठाकरेंची भूमिका ही सातत्यपूर्ण राहिलेली नाही. आपण पाहिलं की सुरुवातीला उद्धव ठाकरेंचा विरोध, आता ज्या पद्धतीने त्यांनी विरोध केला त्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये स्वतः राज ठाकरे कशा पद्धतीने उद्धव ठाकरे स्वभावाने कसे आहेत किंवा कसं त्यांचं वागणं आहे याविषयी सांगतात. त्याच उद्धव ठाकरेंच्या ते सोबत गेले. अर्थात जाण्याबद्दल काही तक्रार करण्याची आवश्यकता नाही. 2 भाऊ एकत्र आलेले आहेत. जे वेगळे झाले होते ते एकत्र आले आणि ते सगळ्यांनाच आवडलेलं आहे. सगळ्यांनाच वाटलं चला 2 बंधू एकत्र आले. पण ते येण्याची वेळ ही का इतकी वर्ष का लागली त्याला. जे वेगळे होण्याचा काळ जो होता तो कधीचा होता आणि त्यानंतर 2006ला जवळपास ते वेगळे झाले. तिथून ते आज 20 वर्ष लागली त्यांना पुन्हा एकत्र येण्यासाठी. मग त्यातून नेमका फायदा काय झाला, कोणाचा फायदा झाला, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे तो विचार आधीच का केला गेला नाही. जो मराठी माणसाचा मुद्दा आहे, तो मराठी माणूस इथे टिकला पाहिजे मुंबईत, मराठी माणसाचं अस्तित्व टिकलं पाहिजे, मराठी माणूस हा इथे अधिक सन्मानाने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, असा जो त्यांचा मुद्दा असतो, त्यासाठी मग 20 वर्ष का लागली हा प्रश्न विचारला जाणारच आणि त्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. केवळ असं सांगून चालणार नाही की आत्ता आम्हाला एकत्र यायचं होतं आणि
केवळ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणूनच मग एकत्र आले असा अर्थ होतो त्याचा. मग आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, सगळ्याच महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्याच्यातून हाती काय लागलं तर मनसेच्या हाती 9 जर नगरसेवक लागले असतील मुंबई महानगरपालिकेत, अन्यत्र सुद्धा काही 1-2 असतील निवडून आलेले, पण ते महत्त्वाचे नाहीत. मुंबई महानगरपालिका महत्त्वाची आहे. तर त्याचा पुढे काय होणार, पुढे नेमकं काय भूमिका घेणार आहेत ते नगरसेवक तुमच्याकडेच राहावेत या दृष्टीने काय प्रयत्न करणार, की ते हळूहळू दुसऱ्याला पाठिंबा देणार आहेत किंवा तुमचा कल दुसरीकडे जाणार आहे, याविषयी लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतो. कारण भूमिका ज्या आहेत त्या कायम बदलत राहिलेल्या आहेत. मग कधी भारतीय जनता पार्टीला बिनशर्त पाठिंबा द्यायचा, कधी उबाटासोबत आत्ता ते गेलेलेच आहेत. अशा पद्धतीने जेव्हा भूमिका घेतली जाते तेव्हा मग लोकांच्या मनात प्रश्न येतो की यांना नेमकं काय करायचंय, तेव्हा त्याबद्दल कायम मनसेबद्दल एक शंका मनामध्ये राहिलेली आहे. मनसे या पक्ष म्हणजे राज ठाकरे यांचं स्वतःचं नेतृत्व जे आहे ते निश्चितपणे चांगलं आहे, उजवं नेतृत्व आहे, त्यांच्याकडे बोलण्याची कला आहे, त्यांच्याकडे पक्षाची बांधणी करण्याची कला आहे. पण मग यश का मिळत नाही असं ते स्वतःसुद्धा म्हणतात किंवा लोक मतं देत नाहीत. मात्र भाषणाला टाळ्या वाजवतात, भाषणाला प्रचंड गर्दी करतात, पण मतं देताना हात आखडता घेतात. असं का होतं? मग याचा विचार राज ठाकरेंनाच करण्याची आवश्यकता आहे की काय नेमकं चुकतंय. मनसे या पक्ष जो आहे ज्या वेळेला उबाटापासून राज ठाकरे वेगळे झाले आणि तो स्थापन झाला तेव्हा त्यांना यश मिळालं, कारण लोकांना आशा होती की ही व्यक्ती जी आहे ती कुठेतरी बाळासाहेबांची साधर्म्य असणारी आहे, त्यामुळे यांना निवडून दिलं पाहिजे. त्यांचा अन्याय झाला आहे, त्यांना पक्षामध्ये नीट सन्मानाने वागणूक मिळाली नाही, त्यामुळे लोकांनी त्या दृष्टीने पाहिलं. पण त्याचा फायदा कुठे उचलला, म्हणजे त्यातून असं व्हायला पाहिजे होतं खरं तर की मनसे या पक्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा, म्हणजे तेव्हा अर्थात बाळासाहेब हयात होते, पण तरी त्या शिवसेनेपेक्षा मोठा ठरलेला पक्ष, आमदारांच्या बाबतीत असेल, नगरसेवकांच्या बाबतीत असेल, ताकदीच्या बाबतीत असेल, असं व्हायला हरकत नव्हती. पण तसं नव्हता. उलट प्रतिवर्षी हा पक्ष जो आहे त्याची संख्या घटत गेली, ताकद घटत गेली, आणि नंतर तो नगण्य झाला. म्हणजे मनसे जरी असेल तरी त्याच्यामुळे काय फारसा फरक पडणार नाही. मनसे हा पक्ष कोणाशी जर युती करतोय, आघाडी करतोय, तर त्याच्यामुळे फरक पडणार नाही, अशी स्थिती का आली. एकनाथ शिंदे आता वेगळे झालेले आहेत, त्यांचं शिवसेना आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. या पक्षांपेक्षा आपला पक्ष मोठा व्हावा, मनसे हा पक्ष मोठा व्हावा, ताकदवान व्हावा, अशा दृष्टीने काही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. मग ह्या पक्षाने फक्त 5व्या-6व्या क्रमांकावरच काम केलं पाहिजे असंच काही चित्र आहे का, अशी लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली. तर त्यात चूक काय आहे, त्या नेमकं काय करायचंय मनसेला हे कळायला मार्ग नाही. या ठिकाणी उबाटाबरोबर युती केल्यानंतर त्यांनाही जवळपास समजा 20-25 जागा मिळाल्या असत्या, तर कुठेतरी वाटलं असतं की उबाटा गट आणि राज ठाकरे यांचा मनसे हे एकत्र आल्यामुळे निश्चितपणे काहीतरी फायदा झाला. पण तसा फायदा झालेला दिसत नाही. उलट राज ठाकरे एकत्र आल्यामुळे उबाटाला एक प्रकारे आधार मिळाला असं म्हणता येऊ शकतं, आणि त्यांचे उमेदवार जे आहेत ते त्या मराठी बहुल भागामध्ये चांगल्या पद्धतीने जिंकलेले आहेत. त्यामुळे हे 9 आत्ता जे काही नगरसेवक आलेले आहेत त्या नवनिर्माणानंतर पुढे काय, असा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर जे आहे ते अन्य कोणीच देऊ शकत नाही, ते राज ठाकरेंनाच द्यावं लागेल. त्यांनाच यातून काहीतरी सिद्ध करावं लागेल की आपला पक्ष जो आहे हा 5व्या, 6व्या किंवा 7व्या क्रमांकाचा पक्ष नाही, तर आपला पक्ष हा 3ऱ्या, 4थ्या क्रमांकाचा पक्ष आहे. हे दाखवण्याची संधी आहे. ती संधी साधणार की पुन्हा एकदा काय ते नवीन भूमिका घेणार, त्या ठिकाणी प्रचारामध्ये म्हणा किंवा काम करण्याच्या पद्धतीमध्ये म्हणा त्याच्यात काही बदल होणार. कारण आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीने जे काही यश मिळवलेलं आहे, हे यश केवळ केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे किंवा महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सरकार आहे म्हणून मिळवलेलं नाही. त्यासाठी घेतलेली मेहनत, केलेला प्रचार, कार्यकर्त्यांची बांधलेली मोठ, ही सगळी कारणं आहेत, असंख्य कारणं आहेत त्यामागे. या सगळ्याचा कुठेतरी विचार मनसे करणार का? तो करणार नसेल तर मग त्या ठिकाणी फक्त मराठीच्या मुद्द्यावर बोलायचं, ती फक्त भावनिक आव्हान असू शकतं, साथ घातलेली असू शकते. पण त्या पलीकडे जाऊन सगळ्याच ठिकाणी यश मिळवू हा विश्वास कसा काय प्राप्त होऊ शकतो? मराठी माणसासाठी कामसुद्धा करून दाखवावं लागेल. म्हणजे ते काम म्हणजे 4 अमराठी लोकांना बडवून काढलं किंवा गुजराती किंवा अमराठी लोकांबद्दल काहीतरी बोललं
आरडाओरडा केला तर त्यातून मराठी माणसाचं हित नाही आहे. मराठी माणसाच्या हितासाठी काय केलं जाणार? नोकऱ्यांचा मुद्दा आहे, जो बाळासाहेबांच्या काळामध्ये नोकऱ्यांचा मुद्दा होता. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी तसं प्रत्येक ठिकाणी जाऊन मराठी माणसाला नोकरी मिळाली पाहिजे यासाठी आग्रह धरला. मराठी माणसासाठी काहीतरी उद्योग स्थापन झाला पाहिजे यासाठी निदान झुणका भाकर योजना काढली. तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे की नाही? त्याचे सत्ता मिळेल हा किंवा भाग नंतरचा आहे, पण पहिलं नोकऱ्यांसाठी काय प्रयत्न होणार का? उद्योग व्यवसायासाठी काय प्रयत्न होणार का? त्यातून मराठी माणसाला कुठेतरी बळ देण्याचा प्रयत्न होणार का? की केवळ निवडणुकीपुरतं मराठी मराठी केलं जातं आणि नंतर मात्र मराठी माणूस विसरला जातो? असं होणार असेल तर कसं यश मिळेल? हा मुद्दा आहे. तेव्हा राज ठाकरे यांच्यासमोर हा प्रश्न आहे की आत्ता जे काही यश मिळालं त्यानंतर पुढे ते काय करणार आहेत, पुढचं कोणतं पाऊल आहे, याविषयी लोकांच्या मनामध्ये कुतूहल आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.